बीड जिल्हा कारागृहात पुन्हा वादाच्या भोरात अडकले। जिल्हा कारागृहामध्ये विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली। मोठ्या झाडांची कत्तल झाली। दरम्यान पोलिसात आता तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री तसंच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिन्याभरापूर्वीच जिल्ह्यामध्ये 30 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती। त्यानंतर वृक्ष संवर्धन चळवळ जिल्हा प्रशासनाकडून राबवली जाते। मात्र प्रशासनाच्या जिल्हा कारागृहाकडूनच मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली। सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या होत असलेली वृक्षतोड समोर आणली। यावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांनी यावर कारवाई करत वृक्षतोड करून वाहतूक करणारं वाहन जप्त केलं। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या वृक्ष लागवडीची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती। त्यामुळे आता तेच जिल्हाधिकारी या प्रकारावर काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।